आता डिस्क्रीट सिरीजमध्ये मोड काढताना आपल्याला काय करायचं आहे? फॉर्म्युला हाच आहे, फॉर्म्युला आपला हाच आहे. परंतु आपण डिस्क्रीट आणि कंटिन्यू सिरीज जर बघितली तर यामध्ये तुम्हाला काय दिलेली असते? एक फ्रिक्वेन्सी दिलेली असते, बरोबर आहे. यामध्ये काय दिलेली असते? फ्रिक्वेन्सी दिलेली असते आणि त्या फ्रिक्वेन्सीचा आधार घेऊन आपल्याला मोड काढायचा आहे. आणि हा मोड काढण्यासाठी तुम्हाला करावं लागते ग्रुपिंग टेबल आणि ॲनालिसिस टेबल. आता ग्रुपिंग टेबल कसा काढायचा आणि ॲनालिसिस टेबल कसा काढायचा याचा पहिले फॉर्मॅट लिहून घ्या. पहिले पाहू आपण ग्रुपिंग टेबल कसा काढतो आपण. हा तुमचा ग्रुपिंग टेबल आहे. ओके, ग्रुपिंग टेबलमध्ये तुमची पहिले सिरीज राहील. जे काय दिलेलं असन, मार्क असन, इन्कम असन, जे काय दिलं असन, तर पहिला जो कॉलम राहील तुमचा तो तुमच्या सिरीजचा राहील. ओके, इथे तुमची सिरीज राहील. त्यानंतरचा जो कॉलम राहील तो तुमची फ्रिक्वेन्सी राहील. याला आपल्याला 1 नंबरचा कॉलम म्हणून नाव द्यायचं. हे 1 नंबरचा जो कॉलम आहे हे तुमचा कशाचा आहे? तर फ्रिक्वेन्सीचा आहे. असे तुम्हाला या कॉलमला धरून 6 कॉलम करायचे आहे. किती कॉलम करायचे आहे? 6. हा 1 नंबरचा झाला, त्यानंतर हा 2 नंबरचा झाला, हा 3 नंबरचा कॉलम झाला, हा 4 नंबरचा कॉलम झाला, हा 5 नंबर आणि हा 6 नंबर. असे 6 कॉलम तुम्हाला करायचे आहे. यामध्ये तुम्हाला सिरीजमध्ये काहीही घेणं देणं नाही आहे. सिरीजचं काहीच विचार नाही करायचा, सिरीज लिहून टाकायची. आता तुम्हाला पाहायचं आहे या फ्रिक्वेन्सीमध्ये सर्वात जास्त कोणती संख्या आहे? सर्वात जास्त म्हणजे काय? तर त्याची अमाऊंट. आता अमाऊंट बघायची आपल्याला की इथं 5 असेल, 20 असेल, 30 असेल, त्याच्यामधली सर्वात जास्त अमाऊंट कोणती आहे ती संख्या याच्यामध्ये बघायची आहे कोणती आहे. त्याच्याखाली आपल्याला अंडरलाईन करून ठेवायचं आहे. म्हणजे एक उदाहरणार्थ म्हणून द्यायचं झालं तर आपण एक सिरीज पाहू. इथं 5 आहे, 7 आहे, 28 आहे, 23 आहे, त्यानंतर इथं 20 आहे, 25 आहे, त्यानंतर 17 आहे. आता याच्यामधली जर आपण संख्या जर बघितली, सर्वात मोठी संख्या याच्यामधली कोणती दिसते आपल्याला? 28. तर 28ला आपल्याला अंडरलाईन करून ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर काय करायचं आहे? या दोन्ही संख्येची आपल्याला 2-2 संख्येची काय करायची आहे? टोटल करायची आहे. 2-2 संख्येची टोटल करायची आहे. आता ती टोटल आपल्याला इथे लिहून टाकायची आहे. 5 आणि 7 12. दुसऱ्या कॉलममध्ये काय करायची आहे? जी आपली फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्या फ्रिक्वेन्सीची पहिल्या याच्यामध्ये 2-2 फ्रिक्वेन्सीची आपल्याला टोटल करायची आहे. काही शिल्लक राहिली असेल एखादी त्याला सोडून द्यायचं, त्याचा विचार करायचा नाही. पहिल्या 2 फ्रिक्वेन्सीची आपल्याला टोटल करायची आली 12. दुसऱ्या 2 फ्रिक्वेन्सीची टोटल करायची किती? ते 51 आलेली आहे. हे मधात लिहायची बरोबर यांच्या. ओके, दोन्हीची आहे म्हणून असं तुम्हाला समजलं पाहिजे. त्यानंतर 20 आणि 25 45. ओके, आता तुम्ही काय केलेलं आहे? 2-2 याची टोटल केली. या 17ला सोडून दिलं कारण इथं याच्यासोबत जोडी नाही म्हणून. ओके, त्यानंतर काय करायचं? एक संख्या सोडून द्यायची. आता काय करायचं आपल्याला? फ्रिक्वेन्सीमधली एक संख्या सोडून द्यायची तिसऱ्या कॉलमसाठी आणि पुन्हा 2-2 याची टोटल करायची. काय म्हणत आहे? पहिली फ्रिक्वेन्सी सोडून द्यायची जेव्हा तुम्ही तिसऱ्या कॉलममध्ये टोटल करत आहात. पहिले 2-2 याची केली तुम्ही, आता एक फ्रिक्वेन्सी सोडून 2-2 याची करायची. 7 आणि 28 किती होते? 35. ओके, त्यानंतर 23 आणि 20 43 आणि 25 आणि 17. पहिलं काय सांगितलं होतं? पहिल्या याच्यातली मोठी संख्या घेतली आपण. ओके, त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये काय घेतलं? प्रत्येक 2-2 संख्येची टोटल घेतली फ्रिक्वेन्सीची. त्यानंतर एक फ्रिक्वेन्सी सोडून दिली आपण, एक फ्रिक्वेन्सी सोडून दिली. त्यानंतर 2-2 जे पुढच्या संख्या येतात त्यांची आपण टोटल केलेली आहे. 7 आणि 28, 23 आणि 20 आणि 25 आणि 17. ह्या वेगवेगळ्या बघायच्या संख्या, नाहीतर याच्यात घेतली आणि तीच याच्यातही घेतली असं करू नका. त्यानंतर किती येते? 25 17 42. आता त्यानंतर काय करायचं? जेव्हा तुम्ही चौथा कॉलम करता त्यावेळेस 3-3 फ्रिक्वेन्सीची टोटल करायची. आता काय करायचं? 3-3 फ्रिक्वेन्सीची टोटल करायची. 7, 5 आणि 28 या 3 याची पहिले टोटल करायची, नंतर या 3 याची टोटल करायची. करा, किती येते? 7, 5, 7, 28. ही झाली 40 याची. ओके, त्यानंतर 23, 20, 25 68. ओके, हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही इथं डायरेक्ट या इथून दिसल असं करू शकता. ओके, 28 हे 23, 20 आणि 25ची टोटल आहे. हे कशाची आहे? तर या 2-2 याची टोटल आहे.
कारण ह्या तुम्हाला नंतरसुद्धा कामी आहे. कोणकोणत्या संख्येची तुम्ही टोटल केली, कोणकोणत्या फ्रिक्वेन्सीची तुम्ही टोटल केली, हे तुम्हाला ॲनालिसिस टेबलमध्ये लिहून दाखवायचं आहे. त्यामुळे इथं जर तुम्ही अशा पद्धतीने केलं, आता 1 सोडून 2 दोन्हीची केली होती, तुमच्या त्या वहीमध्ये व्यवस्थित रेषा राहते म्हणून ते दिसून येईल. ओके. त्यानंतर आता एक संख्या सोडून द्यायची. आता काय करायचं, एक संख्या सोडून द्यायची आणि पुन्हा 3 याची टोटल करायची. आता कशाची करायची, 7, 28 आणि 23. 7, 28 आणि 23 आणि 20, 25, 17. 20, 25, 17. पहिले किती येते, 58. त्यानंतर 20, 25, 17. 20, 25, 17 किती येते, 62. किती येते, ओके, हे 62. त्यानंतर आता 2 संख्या सोडून द्यायच्या. आता काय करायचं, 2 संख्या सोडून द्यायच्या आणि 3 याची टोटल करायची. आता 3 याची टोटल करायची म्हटल्यावर खाली संख्या उरलेल्या आहेत. खाली 3चा ग्रुप बनत नाही म्हणून फक्त या 3चीच आपल्याला टोटल करायची आहे. 28, 23 आणि 20 म्हणजेच किती होते, 61. किती होते, 71. ओके, 71. ओके. सर्व संख्या आपल्या झाल्या, साई कॉलम झालेले आहे. पुन्हा समजून घ्या. पहिलं काय करायचं, काही किचकट काहीच करायचं नाही. किचकट म्हणजे डोक्यातून काढून टाका की गणित किचकट आहे म्हणून. फक्त ध्यानात काय ठेवायचं आहे, पहिल्या याच्यामध्ये मोठी संख्या ध्यानात ठेवायची आहे. इथं 2 जर असेल तर दोन्ही आपले दोन्ही याच्यावर सुद्धा अंडरलाईन करायचं आहे. हे झाल्या 2 संख्या आपल्या, एक संख्या इथं 28 झाली. त्यानंतर काय करायचं आहे, प्रत्येक फ्रिक्वेन्सीमधल्या 2 संख्येची टोटल करायची, एकही संख्या न सोडता. मग एक संख्या सोडून द्यायची, 2 याची टोटल करायची. मग त्यानंतर 3 याची टोटल करायची आहे, 1 सोडून 3 याची टोटल करायची आणि 2 सोडून 3 याची टोटल करायची. सिक्वेन्स ठेवायचं ध्यानात फक्त. ओके. पहिल्या याच्यामध्ये काय करायचं आहे, डायरेक्ट एक संख्या निवडायची आहे फ्रिक्वेन्सीमधली. दुसऱ्या याच्यामध्ये 2 याची टोटल करायची आहे, 2 याची टोटल करायची आहे. तिसऱ्या याच्यामध्ये 1 सोडून द्यायची आणि त्यानंतर 2 याची टोटल करायची आहे, 1 सोडून. दुसऱ्या वेळेस काय करायचं, 3 याची टोटल करायची आहे, 3 याची टोटल करायची आहे. त्यानंतर 1 सोडून द्यायचं, 1 सोडून द्यायचं आणि 3 याची टोटल करायची आहे आणि 2 सोडून 3 याची टोटल करायची आहे. बस झालं, एवढंच आहे. एवढं फक्त ध्यानात ठेवायचं आहे. पहिल्या वेळेस टोटल करायची गरज नाही पहिल्या कॉलममध्ये. दुसऱ्या याच्यामध्ये 2 याची टोटल करायची आहे. तिसऱ्यामध्ये 1 सोडून 2 याची टोटल करायची आहे. त्यानंतर कोणतीच सोडायची नाही, 3 याची टोटल करायची आहे. त्यानंतर 1 सोडून द्यायची, 3 याची टोटल करायची आहे. 2 सोडून द्यायचे, 3 याची टोटल. फक्त तुम्हाला एवढं ध्यानात ठेवायचं आहे, झालं, बाकी काहीच नाही आहे. कशाची टोटल करायची, तर आपल्या फ्रिक्वेन्सीची. त्यानंतर आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे ती आपल्याला ध्यानात घ्यायची आहे. याच्यामध्ये आहे 51, याच्यामध्ये आहे 43, याच्यामध्ये आहे 68, याच्यामध्ये आहे 62 आणि याच्यामध्ये आहे 71. हे आपण एक एक्झाम्पल म्हणून संख्या दिलेली आहे. फक्त याच्यामध्ये काय आहे, तर तुम्ही मराठीमध्ये जरी तुम्हाला असं याच्यामध्ये लिहायचं असेल तरीसुद्धा तुम्ही यामध्ये लिहू शकता. ओके. फ्रिक्वेन्सीची टोटल कशी करायची ते इथं याच्यामधली मोस्ट रिपीटेड फ्रिक्वेन्सी राहील. त्यानंतर इथं 2 फ्रिक्वेन्सीची राहील, 1 सोडून 2 याची राहील. त्यानंतर 3 याची राहील, 1 सोडून 3, 2 सोडून 3. बस एवढं तुम्ही जर मनातल्या मनात हे केलं तर पाठांतर होऊन जाते आणि ध्यानात राहते. 2-4 वेळा तुम्ही ग्रुपिंग टेबल केला आणि हेच ग्रुपिंग टेबल तुम्हाला कशात कमी आहे, कंटिन्यू सिरीजमध्ये सुद्धा तुम्हाला ग्रुपिंग टेबल करावं लागते. म्हणजे डिस्क्रीट आणि कंटिन्यू ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे. आता हा टेबल झाल्यानंतर तुम्हाला करावं लागते ॲनालिसिस टेबल. हा झाला तुमचा ग्रुपिंग टेबल. आता आहे ॲनालिसिस टेबल. एवढा पहिले लिहून घ्या, मग आपण ॲनालिसिस कसं करायचा ते पाहू. आता याच्यामध्ये तुम्ही संख्या न लिहिता तुम्ही याच्यामध्ये मराठीमध्ये सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता की काय काय करायचं.